हात बघू. किती भाजलंय हे. मला माहित आहे, मला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःला इजा करून घेतली. काय गरज होती सावित्री आत्या? दुसरं काय करू शकते मी तुझ्यासाठी? मला हे सत्य माहित असून सुद्धा अहिल्या मॅडमना सांगू शकत नाही. तुला त्या घरात सून असल्याचा अधिकार मिळवून देऊ शकत नाही. आदित्य बाबांना सांगू शकत नाही की तू त्यांना आपला नवरा मानतेस. पण तुला सांगू शकते, बाळा, थांबव आता जीवाचे हात. तुला जर हे नातं कुणाला सांगायचं नसेल तर तू तरी का मानतेस हे नातं? कशी निभवणार आहेस पत्नी धर्म? त्यापेक्षा माझं ऐक, काढून टाकते मंगळसूत्र. आज तुझी मेहंदी आहे, लग्नाचे विधी सुरू झालेत. हरीशराव तुझ्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघतायत. बाळा, हरीशरावांसोबत लग्न कर आणि कुठेतरी दूर निघून जा, तरच सुखी होशील तू. सावित्री आत्या, आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधले, हेच एकमेव सत्य आहे. मला माहित आहे, मी हरीश सरांना फसवते, त्यांच्या भावना दुखावते. सावित्री आत्या, हरीश सरांना हे समजा सत्य जेव्हा बाहेर न समजेल तेव्हा त्यांची समधी स्वप्न धुळीत मिळतील. म्हणूनच मला त्यांना भेटून समजा खरं खरं सांगायचं. त्यांना सांगायचं की मी त्यांच्याशी लगीन नाही करू शकत. पारू, हे बघ बाळा, माझं ऐक, उगाच अविचाराने वागू नको. सावित्री आत्या, सत्य कधी ना कधी जगासमोर येतं. हरीश सरांना आयुष्यभर असं अंधारात ठेवून त्यांना फसवण्यापेक्षा येळीच त्यांना सत्य सांगितलं तर त्यांचं आयुष्य सुखाचं होईल. मला माहित आहे, देवी आईंनी मला घर दिलं, दागिने दिले, मान सन्मान दिला. लोकांना वाटेल की संपत्ती मिळवायला मी हे समज करते, पण मला माहित आहे, तुला जमत नसेल तर मी काढते ते मंगळसूत्र. सावित्री आत्या, नाही, हवं तर माझा जीव घ्या, पण मी हे मंगळसूत्र काढणार नाही. पारू, तुला माझी शपथ आहे. माझं मेलेलं तोंड बघायचं नसेल ना तर मला ते मंगळसूत्र काढू दे. आई म्हणतेस ना मला, नाहीतर आजपासून तुझी ही आई पण मेली असं समज. सावित्री आत्या, असं का हो बोलता तुम्ही? खूपच धर्म संकटात टाकता मला. आता बास झालं, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. शांत बस तू, काढू दे ना मला मंगळसूत्र. माझी शपथ आहे तुला, माझं मेलेलं तोंड बघशील तू. ऍक्च्युली मी आणि दामिनी आंटी तुम्हाला विचारायला आलो होतो की आज पारूच्या मेहंदीसाठी आपला काही स्पेशल ड्रेस कोड आहे का? नाही ग, असं काहीच ठरवलेलं नाहीये. आणि खरं तर आपण असं नाही ठरवू शकत, कारण आपल्या स्टाफ पैकी सगळ्यांना जमेल असं नाही ना. ओ येस, राईट, ओके, नो प्रॉब्लेम. वहिनी, शॉल किती सुंदर आहे, मी याआधी बघितली नाही कधी. मस्त दिसते. अगं, ही शाल मी आणि श्रीकांत काश्मीरला गेलो होतो ना, तेव्हा तिथल्या कारागिराकडनं त्यांनी खास बनवून घेतली होती माझ्यासाठी. अच्छा, नाईस. आणि गेली 5 वर्ष ती शाल तू वापरली पण नाहीयेस. अरे, मी खास ओकेजन साठी ठेवली आहे. ओ, म्हणजे आज पारूच्या मेहंदीसाठी तुम्ही ती वेअर करणार आहे का?
ही शाल मला भेट म्हणून द्यायची. ओ भेट देणार आहे. कोणाला? मला? कशाला कशाला? वहिनी तुमचं मन ना खूप म्हणजे खूप मोठं आहे. ठीक आहे, पण माझी जी मेहंदीची साडी असेल त्याला जवळपास मॅचिंग होईल ही, है ना? काय झालं? मला नाहीये का द्यायची? अच्छा, दिशाला द्यायची आहे. नाईस. नाही, पारूसाठी आहे. काय? तिच्या मेहंदीच्या निमित्ताने मी ही तिला भेट म्हणून देणार. वहिनी, अहो दादासाहेबांनी तुमच्यासाठी खास बनवून घेतली आहे ना ती. तुम्ही त्या मोलकरणीला देते? नाही हो वहिनी, तुम्ही वापरली पण नाहीये. वापरून द्यायची ना मग. आणि कसं आहे ना, त्या पारूला तुम्ही साधी एक चिंधी दिली ना तरी तिला असं वाटेल तिच्या आयुष्याचं कल्याण झालं. दादासाहेब काय करताय ते वहिनी? बरोबर बोलते अहिल्या. मला तर वाटतं पारूला गिफ्ट द्यायची म्हणूनच अहिल्याने इतकी वर्ष जपून ठेवली ती शाल. येस सासरे डॅड, तुम्ही एकदम करेक्ट बोलताय.